नामाच्या बळे न भिऊ सर्वथा नामाच्या बळे न भिऊ सर्वथा न भिऊ सर्वथा श्री हरिभक्त प्रयाण गायनाचार्य स्वर सम्राट तुकारामजी महाराज हरकळ व त्यांना साथ करतील श्री हरिभक्त प्रयाण गणेशजी महाराज वाघमारे व मृदंग साथ करतील श्री हरिभक्त प्रयाण मृदंग सम्राट कृष्ण महाराज पवार रेणापूरकर। कळे काळाच्या माता सोटे मारू वैकुंठीचा देवानो या कीर्तने विठ्ठला गाऊने नाचो रंगे सुखाचा सोहळा करोनी दिवाळी प्रेमे वनमाळी चित्ती धरो सावता मने ऐसा भक्ती मार्ग धरा सावता मने ऐसा भक्ती मार्ग धरा तेने भक्तिद्वार ओळंगती वैकुंठीचा देवानु या कीर्तनी विठ्ठल गाऊनी नाचो रंगी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा
पांडुरंगा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे केल्या स्मरणा होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरणा श्री गुरुचे ते नमस्कार आता गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सरस्वती माते द्यावी मद स्मृती येतो का कुलती तुझ लागे लाडके लढवाळ मागत गुज वंदिन हे रज चरणचे नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै कराय नमः शिवाय शरबिंदु समाकारे प्रब्रह्म स्वरूपिणे वासरास्मिते सरस्वती नमस्तुते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरुं
सच्चिदानंद रूपाय विश्वापत्यादि हेतवे तापत्राय विनाशाय श्रीकृष्णं वयं नमामः। मुखं करोति वाचालं पंगुलं लंघयते गिरिं यत्कृपातमं परमानन्दं माधवम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। विठ्ठला नामाच्या बळेन भिवू सर्वता करे काळाच्या माता सुते मारो वैकुंठीचा देवानु या कीर्तनी विठ्ठल गावने नाचो रंगी। प्रस्तुत प्रसंगी निवडलेला अभंग मान भगवत भक्त भगवंताचे लाडके असे असणारे आमचे श्री संत सावता महाराज आज या ठिकाणी आपला माळीवाडा पाथरी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळ्यानिमित्त चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत महापुराण कथा अखंड हरिनाम सप्ताह अखंडच बाबा विनाऊबाई ना आहे हा विनाऊबाई ज्या सप्ताहामध्ये विनाऊबा असल त्या सप्ताहाला अखंड हरिनाम सप्ताह असं म्हणतात। गुरुवर्यांचे वाक्य ऐकले मी। कारण कसं असतं माहिती का शाळेतला विद्यार्थी आणि बाहेरच्या विद्यार्थ्यामध्ये फरक असतो गुरुजी। आता या सप्ताहामध्ये श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त 730वा हा महोत्सव आपण साजरी करत आहोत। आणि या सप्ताहामध्ये प्रथम दिवसाची माझी सेवा जसे माझे गुरुवर्य मला बुद्ध्या देतील तद्वत मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करेल। 1008 स्वामीजी माझे गुरुवर्य लक्ष्मीकांत महाराज जोशीपेठ बाबळगावकर गुरुवर्य बापूदेव महाराज गिरी आणि ज्यांच्याकडे लहानपणी शिक्षण घेतलं नेताजी सुभाष विद्यालय बाबळगाव चे गुरुवर्य आमचे महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हरिभक्तपरायण अशोक महाराज रनेर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि या बालकाच्या कीर्तनासाठी महाराष्ट्रातील महान गुणीजन या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी ज्या आमचे गुरुवर्य ज्यांच्या मुखातून मुखारविंदातून आपण श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवण करत आहात असे आमचे गुरुबंधू बाळू महाराज उगले आणि त्यांच्या कथेला या ठिकाणी साथ देणारे आमचे या ठिकाणी कृष्णा महाराज खरात आमचे आबा आणि आमचे गणेश महाराज वाघमारे आणि आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराज हरकळ त्यांची सुद्धा उपस्थिती गोपीनाथ महाराज हरकळ आळंदीकर महाराजांचं नाव लक्ष्मण महाराज गायक आहेत। इकडं आमच्या या ठिकाणी माळीवाडा भजनी मंडळ नाईक महाराज आहेत। कसं असतंय एखाद्याचं नाव जर समजा चुकलं तर ते गेल्यानंतर म्हणतोय महाराज कुठं लागला होता आपलं नाव नाही घेतलं पण जाऊ द्या आता नाही नाव घेतलं तर घेतलं पण संक्रांतीत आपल्या मंडळीत घेतलं नाव आपलं। आमचे मदंगाचार्य मदंग कृष्णा महाराज पवार रेणापूरकर आणि ज्यांच्या माध्यमातून मला सेवा करण्याची संधी मिळाली असे आमचे मोहन महाराज या ठिकाणी त्यांनी मला फोन केला बाबा सेवा द्या एक ठीक आहे म्हणलं सेवा देण्याचंच काम चालू आहे। आता प्रत्येक कीर्तन काय करतो आजची सेवा कशाला म्हणतात फक्त आमची सेवा आमचे गुरुवारी करतात म्हणजे मला टाळीवार होते त्यासाठी महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर सेवाच आहे। स्वतःची गाडी घेऊन जातात त्या ठिकाणी गेल्यानंतर
ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नसेल त्याला माळ घालतात आणि विनेकऱ्याला दान दक्षिणा देऊन त्यांचं स्वागत त्यांच्या कीर्तनामध्ये होते. तद्वत अभंग निवडला या ठिकाणी संत सावता महाराज विचारलं बाबा अभंग कोणता घ्यावा. आता माझं असं एक म्हणणं आहे आबा त्या दिवशी आरणला गेलो आपल्या मंडळामध्ये काही लोकांना आरण हे माहीतच नाही आणखीन गाव आणि आपल्या कुळाचा ज्याने उद्धार केला आपल्या वंशामध्ये येऊन त्याने उद्धार केला असे सावता महाराज. या सावता महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. ह्या अभंगामध्ये सावता महाराज नामाचं बळ सांगतात. नामाची आबळे न भिवू सर्वता कारण कळी काळाच्या माता सोटे मारू. वैकुंठामध्ये जर देव असेल ह्या नामामुळं वैकुंठातला देव सुद्धा आणण्याची ताकद ह्या नामामध्ये आणि आणल्यानंतर त्याला काय करायचं त्याला प्रेमाने आनंदाने नाचायचं. वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी आणि विठ्ठल गावनी कुठं नाही. आणि म्हणून सावता महाराज म्हणतात तिसऱ्या चरणामध्ये सांगतात विठ्ठला विठ्ठला सुखाचा सोहळा करोनी दिवाळी. कारण सहसा कीर्तन परंतु कीर्तनकार अभंग या ठिकाणी सावता हा गुरुजी एखाद्याचं अभिष्ट चिंतन आहे म्हणजे माझं अभिष्ट चिंतन आहे कीर्तनाची शेवाचे पिंड पदावर तो मला जमन घालीत नाही महाराज. समय जाना अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा अभिष्ट चिंतनाला अभंग काय मग समय जाना तद्वत हे सावता महाराज जे आहेत हे आरणचे मूळ रहिवासी नाहीत महाराज. औसा गाव आहे त्या औसा गावामध्ये कसं असतंय माहिती का कर्मभूमी जन्मभूमी या 2 भूमीला विसरायचं नाही महाराज. जिथं आपला जन्म झाला ती जन्मभूमी आणि जिथं आपण कर्म करतो ती सांगितली कर्मभूमी. तद्वत आता मी कुणीकडे जाऊ द्या कार्यक्रमाला माझं गावला गेलं म्हणते बाबा महाराज माझं गावकर मी म्हणलं नाही माझं गाव नाही बाबुळगावकर. कारण जन्मभूमी आपल्या जन्मभूमीचंच नाव द्यायचं काय. म्हणून ज्या वेळेस सावता महाराजांचे आजोबा ज्या ठिकाणी त्यांचं नाव दैवू होतं दैवू दादा औसा गावचे राहणारे त्यावेळेस मलिंच्याची सत्ता होती. त्यांना त्रास झाला आणि त्रास झाल्याबरोबर त्यांनी गाव सोडलं. गाव कोणी मी सोडायला तयार नाही महाराज. काहीतरी अडी अडचणी आल्या गाव सोडावं लागतं. म्हणजे काय करायचं गावाला जिथं पोट भरलं तिथं गाव असंच असते. मग तद्वत आमच्या दैवदादानं औसा गाव सोडलं आरण भेंडीला आले. आरण भेंडीपासून 4 किलोमीटर आरण नावाचं गाव आहे. त्यावेळेस महाराज त्या काळाचा विषय आताचा नाही महाराज. त्यावेळेस गाडगे मडके जसं आपल्या संसारामध्ये वस्तू लागतात सर्व वस्तू घेतल्या आणि आपल्या या ठिकाणी आरणला आले. आरणला आल्यानंतर आरणमध्ये शेती करू लागली. काहीतरी कर्म करावं लागते. कर्म केल्याशिवाय नाही. तुलसीदास सांगतात मी सांगत असतो राम नाम के आलसी भोजन को है हुशार आणि तुलसीदास का इनके जीवन में 12 धिक्कार. ते काहीच विचार करत नाही. सकाळी उठायचं भोजन कुठं बघायचं रामनामाचा पत्ता नाही कामधंद्याचा पत्ता नाही. आता इथं बरेच जण मंडळी म्हणत असतील हे माऊली महाराज आम्ही भाजीपाला विकताना पाहिलं नाही. खरंय तुमचं ते त्याच्यात काही नाही. पण कसं असतंय आपल्या कामामध्ये जे कर्म सांगितलं ते कर्म आपल्याला करावं लागते. काय आपला व्यवसाय काही हरकत नाही बरोबर काका. हा काकाला म्हणलं काका एवढं म्हणजे आमच्या इथं सप्ताह उभा टाकला मला कुठं म्हणजे माळीवाड्यात मिळालं ठीक आहे म्हणजे कीर्तन करायचंय काय की म्हणजे या तुम्ही मी येतो संध्याकाळी. काकानं मला संध्याकाळी बोलवलं आणि इकडे चालले कुंकत चालले आलो म्हणले तुम्ही व्हा पुढे मी आलो काय होत असतं तसं कसं जाट परिचय ना मला बोलावं लागतं. मग ज्या वेळेस या ठिकाणी गाव सोडलं गावात आल्यानंतर आपली जी काही शेती होती शेती या ठिकाणी भाडे तत्वावर घेतली दैवदादानं
आणि दैव दादाला 2 सुपुत्र, परसोबा आणि डोंगरोबा हे 2 होते महाराज. ज्यावेळेस दैवदादा गेल्यानंतर जे काही डोंगरोबा होते, डोंगरोबा विरक्त भक्त होते. त्यांच्या मनामध्ये आशाच नव्हती कोणत्या गोष्टीची. विधेय स्थिती होते. या विधेय स्थितीमध्ये असताना डोंगरोबा घरातून जे निघून गेले पुन्हा वापस आले नाहीत. घराचा त्यागच केला महाराज. त्याग करावा लागतो. माझ्यामध्ये एक आणखी साधू महाराज, आपलं बी असंच आहे. तुम्हाला काहीच कळत नाही काय. लहानपणी पप्पा म्हणते बाब्या बाब्या तुला काही कळत नाही. बाब्या म्हणते कळतच नाही. शाळेत टाकलं बी कळत नाही काय. 10वी झाली 12वी झाली मुलाला 2चे 4 हात झाल्या. ती बी म्हणते तुम्हाला काहीच कळत नाही काय. सुरुवातीला बरं असते सगळ्याचं. वर्ष 2 झाल्यानंतर वर्ष 2 वर्ष झालं ना ती म्हणते तुम्हाला काही कळत नाही. असो मग असं होत असताना आपलं आयुष्य किती सांगितलं महाराज. आयुष्य 100 वर्षाचं सांगितलं. 100 वर्षाचं आपलं खरं आयुष्य नाही महाराज. आपण उष्ण आणलेलं आहे काय. 20-20 वर्ष उष्ण आणलेलं आहे म्हणून 100 झालंय ते. मग ज्यावेळेस या ठिकाणी डोंगरोबा गेले, डोंगरोबा गेल्यानंतर सगळा कुटुंबाचा भार परसोबावर पडला मोठ्या मुलावर. मग कुटुंबाची आई वडिलाची सेवा. मग असं पाहता पाहता ज्यावेळेस परसोबा आणि परसोबाचा विवाह नागिनतीबाई सोबत झाला आणि विवाह झाल्यानंतर त्यांचं एकच ध्यान होतं दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. हरिबोला देता हरिबोला घेता उठता बैसता हरिबोला. भांडताना बी हरी बोलायचं. आपलं निवांत सुद्धा हरी बोलत नाही. मुखामध्ये काही नाही. ज्या मुखाला नामस्मरण येत नाही त्या मुखाला तो कोपाला म्हणतात नाथबाबांनी सांगितलं जीवानवे काळ सर्प आहे नामाविना मुख सर्पाचे ते बीड. आणि तो कोमाराय म्हणतात अरे ज्याच्या मुखाला नाम येत नाही अशा मुखाला आग लागू द्या. आगी लागो तया
असं पाहता पाहता आमचे परशोबा पंढरपूरचे वारकरी होते. भगवंताचं नामचिंतन मुखामध्ये. आजच आपल्या कथेमध्ये या ठिकाणी बाळूमामानं सांगितलं, सर्वात श्रेष्ठ आश्रमग्रस्त आश्रम सांगितला. काय? ज्याला मुलं बाळ आहेत ते बी सुखी, ज्याला मुलं बाळ नाही ते बी दुःखी. काय? ज्याला मूल बाळ नसतं त्याला वाटतं आपल्याला मुलगा व्हावा, असावा एकतरी मुलगा. आणि ज्याला 4 मुलं आहेत ते बी सुद्धा दुःखी. मग ज्या वेळेस आपल्यापेक्षा महिला मंडळाकडे सर्वात जास्त या ठिकाणी भक्ती भाव आहे. मग एवढं असताना या ठिकाणी आपल्या पोटी काहीतरी रत्न व्हावं यासाठी आमच्या नागिनताबाईनं भगवान पांडुरंग परमात्म्याला काहीतरी मागा. देवाला काय मागावं? शेतात जावं, उन्हाळ्याचे दिवस आहेत, जेवण करावं. हे मस्त दही ताक घेऊन घेतलेला शेतकरी, दुपारचं जेवण झालं. आता एक वस्तू विसरली. काय? तंबाखूची पुडी आहे, पण चुना विसरला. लगेच भगवान परमात्मा प्रसन्न झाले. अरे भक्ता, मग तुला काय मागायचंय? ते मला देवा जेवण झाले, सगळं झालं, मला तंबाखूला चुना कमी पडलाय, काय मागावं? काय ते मागाव ना. परंतु आमच्या साधू संतांना मागितलं. मागणे ते आम्हा नाही. आमची तुकोबरा म्हणतात, तुकोबरा मागा मागा. तुकोबराने काय नाही मागितलं का? मागणे ते आम्हा नाही अनुचित. आणि वडिलाची रीत जाणत असतो. काय? वडिलापासून परंपरा आमच्या कुळामध्ये मागण्याची इच्छाच नाही. मग परशुबाला सांगितलं. परशुबा म्हणला मी मागत नाही. पण नागिनताबाईनं हट्ट धरला महाराज. ज्यावेळेस भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि झाल्याबरोबर कोणाच्या वंशामध्ये या ठिकाणी सावता महाराजांचा जन्म झाला हे नाथ बाबा सांगतात. माळी यांच्या वंशी सावता जन्म झाला. वंश उदरी माळी यांच्या वंशी सावता जन्म झाला. पहिला कीर्तन का पहिल्या दिवशी बांधलेला असतो, कंबर नाही. तुम्हाला कंबरानं बांधलं काय तुला? पहिला दिवस, 7वा दिवस आणि शेवटचा दिवस. काल्याच्या कीर्तनामध्ये मनोबर नामाची बोळेकर दिवस होता. लोक म्हणजे कुठून आणलं हे? काल्याच्या कीर्तनामध्ये पहिला अभंग म्हणतोय. नाही महाराज, सावता महाराज कोण? सावता महाराज कोणाचा अवतार? जनकाचा अवतार आहे. परशुरामचंद्राचे सासरे जनक अवतार. साधू संत सगळे आले कशासाठी? जगाचं कल्याण करायचंय आणि आपला देश झिजवायचा. जगाच्या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट विती परोपकार.
परोपकार या ठिकाणी करण्यासाठी संत अवतार घेतात. देवाला यावं लागतं. आणि ज्या वेळेस हे संत आल्यानंतर या ठिकाणी महाराज गर्भामध्ये ज्ञान होत असतं. आपल्या मातेच्या गर्भामध्ये असताना 9 महिने 9 दिवस ज्या वेळेस गर्भ राहतो त्यावेळेसच गर्भामध्ये त्या बालकाला ज्ञान उपजत असतं. उपजतचा ज्ञानी हे वर्म जाणून लोक आले लोटांगणी त्यानं चांगलं देऊ असं सांगत जा. रती महारथी तिथं काय ते कसं असतं माहिती का? शेतामध्ये एखादं बुजगावणं असते. बुजगावणं जुन्या काळात बुजगावणी होते, आता बुजगावणी राहिली नाही. काय का काय नाही, एक काठी आणायची, एक शर्ट लावायचा, अशाला असा हात. ते हात ते हलत नाही, काय नाही, असंच पाहते. कोणी आलं तर एक सकाळचा ते काय सकाळचा हात खाली बी नाही, इथली नाही बरं का तिकडचं सांगायला काय. हा मग तद्वत ज्या ठिकाणी आल्यानंतर आमच्या नाथबाबांना वर्णन केलं. माळी यांच्या वंशी सावता जन्मला पावन तो केला माळी यांचा. माळी यांचा वंश या ठिकाणी पावन केला. त्याच्यामध्ये श्री संत सावता महाराजांचा ग्रंथ 14 अध्यायाचा आहे. त्या अध्यायामध्ये सगळ्यात जर कुठ विषय जो आला असेल गुरुजी 11वा अध्याय वासंतीचा. काय मग ज्या वेळेस सावता महाराज या ठिकाणी जन्माला आले, जन्माला आल्यानंतर ज्या वेळेस कसं गर्भामध्ये ज्ञान होत असते आणि गर्भामध्ये ज्ञान झाल्यानंतर कसं त्याला या ठिकाणी ग्रंथ वाचावं लागतात. काय रामायण वाचायचं, गाथा वाचायची, ज्ञानेश्वरी वाचायची, ते सांगू नका. आता टीव्ही काय लाडकी सुनबाई सासू सुनाचे भांडणं तेच असते. आणि याच्यामध्ये दुसरं काही नाही ज्ञान महाराज. उठायचं टीव्ही, मग ते संस्कार आपल्या गर्भावर पडतात आणि गर्भावर संस्कार पडल्यानंतर हळूहळू हा जीव या ठिकाणी या गर्भाचं वर्णन श्रीमद भागवताच्या 4th स्कंदामध्ये आपल्या कपिल देवानं आपल्या मातेला केलं, देवती मातेला केलंय. आई मी तुला सांगतो हे ज्ञान कुठं प्राप्त होतंय. मी भगवान परमात्मा आहे, मी तुझ्या पोटी आलो. 24 अवतारापैकी कपिल देवाचा एक अवतार आहे. आज आपण थोडक्यात कथा या ठिकाणी श्रवण केली. 24 अवतार काय भगवंताचे, हे कोणत्या कोणत्या कार्यासाठी अवतार धारण केले, शेवटचा कोणता अवतार हे सुद्धा आपण या ठिकाणी श्रवण केला. परंतु त्या कपिल देवानं आपल्या मातेला उपदेश केला आणि उपदेश करत असताना आई ह्या गर्भामध्ये सुख आहे का? ह्या गर्भामध्ये सुख काही नाही. आणि ज्या वेळेस गर्भामध्ये जीव असता अडकला ना तो म्हणतो देवा एक वेळ
एकदा मला बाहेर काढ. या गर्भामध्ये फार दुःख आहे आणि एकदा का या ठिकाणी मी गर्भातून माझी सुटका झाली तर मी तुला कधीही विसरणार नाही. ज्यावेळेस गर्भाच्या बाहेर आल्या बरोबर जीव म्हणतो केव्हा केव्हा. अगोदर म्हणतो कोहम कोहम देवा सोडो, पुन्हा म्हणतो सोहम सोहम. काय कधी म्हणलो जीव बदलतोय, देवाला बदलत आपलं काय खरंय काय. हा म्हणून ज्यावेळेस या ठिकाणी आमचे सावता महाराज जन्माला आले, माळ्यांच्या वंशामध्ये जन्माला आले. जन्मला निधान जन्माला निदान सावता तो. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. काय धन्यता त्याच्या आई वडिलांना दिली. महाराज कोणता बी कीर्तनकार असेल कोणी असेल ते काय म्हणतो अगोदर कोणाचा मुलगा आहे आई वडिलाचं नाव निघत असते. आई वडिलाची पुण्याई भगवंताचं आशीर्वाद आपल्या पाठीमागा असल्या आपल्याला काही कमतरता होत नाही. मला धन्य त्याची माय आई वडिलाला धन्यता दिली, गावाला धन्यता दिली. हा सर्वता कलिक काळाच्या माता सुटे मार. मग त्याचं नामचिंतन आणि शाळेमध्ये गुरुजी शिकवत असतात. आपल्या मनावर काय परिणाम होते लहान वयामध्येच भगवंताचं नामचिंतन. मग सावता महाराजांना लहानपणी या लहान मुलं जर खेळायला आले तर सावता महाराजांचं कसं असतंय आपले आई वडील काय करतात या ठिकाणी लहानपणीपासून जे आई वडील कार्य करतात कर्म करतात त्यांचं सावता महाराज पाहिजे. आपले सुद्धा मुलं पाहतात. महाराज गावाकडे असताना बा काही मला म्हणायचे
माऊली तू का शेतात जातात आऊत हाणतात, मी आम्हाला आऊत हाणायला शेतच नाही. आपलं काय कर्म आणि सगळी आमची चिंता ही आमच्या गुरुवर यांना असती. म्हणून या कळवळा यांच्या जीवामध्ये पहिल्यापासून कळवळा होता असं असतं. मग ज्या वेळेस आणि पहिलं या ठिकाणी काम होते, आता बी काम आहे. या काळात फरक पाहायला मिळाला. सकाळी सकाळी उठायचं काही नव्हतं. पहिलं खायला चांगलं होतं, आता खायला काय नाही. येते पहिली का पहिली नव्हती मला. समय जाणार सावता महाराजांना या ठिकाणी आपल्या बाबांना पाहायचं. किती परस आहे आबा हीर पाहिजे तुम्ही? प्रश्न मला किती परस आहे? सावता महाराजांना विचारून किती परस आहे? सावता महाराज सांगते, रविकांत महाराज सांगते, अंकुश आबा सांगते. त्या ठिकाणी मोठ होत्या पहिल्या मोठा. आता इथून पुढच्या मध्ये म्हणतो लहान लहान मुलाला म्हणून चला पोहणे म्हणजे काय. आता मग ज्या वेळेस या मोठाचा मध्ये टाकायचं आणि बैल या ठिकाणी रोज काम करायचं आणि काम करत असताना सावताना पाहिल्याबरोबर रोज या ठिकाणी शेतामध्ये कर्म करत असताना व्यवसाय करत असताना ज्याच्या मनामध्ये भक्ती या ठिकाणी नवविधा भक्तीपेक्षा नामचिंतन सर्वात श्रेष्ठ सांगितलं. ह्या जायची गरज आहे का? कुठेच नाही. नलगती सायास जावे वनांतरा. नामाच्या चिंतने मग ज्या वेळेस सावता महाराजांना पाहायचं दिवस या ठिकाणी आदर आतिथ्य होता. साधू संत आले, भुकेलेला अन्न ताणलेला पाणी द्या. त्यामध्ये संस्कार आहे. मग सावता महाराजांना जसे मोठे होत होते तद्वत या ठिकाणी आणि हे काम करतात. देवाला सुद्धा नामचिंतन आवडत आहे. कोणी नाथबाबांना सांगितले
भगवंताचं तो ऐका प्रकार नामाचा उच्चार वाचून तुळशीची माळ पाहिजे अलंकार आहे. आता आपल्या गळ्यामध्ये अलंकार नॅकलेस हार ते कोणता हार असे हार असतेच आपल्याकडे हा कंठी मिळवा तुळशी भक्त करा एका बाबा मी आम्हाला आपला अलंकार आहे अलंकार आहे. हा नाही पाहता त्यामुळे माझ्यापाशी 4 माळी एखादा शिष्य झाला. आता इथं म्हणजे मला गळ्यातली माळ काढायची त्यामुळे तो शिष्य मग तत्व थोडं बोलावंच वाटलं. कीर्तनाची सेवा आषाढी एकादशी पंढरपूरला मला लातूरून फोन आला म्हणजे लातूरला पंढरपूरला ठीक आहे निरंकार होतो काय नाही. आणि बाबा आले म्हणे जय हरी जय हरी. आता थकलो होतो म्हणजे कुठून आले पंढरपूर मारून मुकाम काय तर हो मुकाम आहे. जेवले का एकादशी हो तेच एकादशी त्याला आम्ही जेवण म्हणतो. बर बर हाय हाय. मग बाबा घरी म्हणले मी आता बाबाला काय बोला. आल्यानंतर महाराज कसा असावा गाडी आणि बसायला गाडी. मग महाराज सोबत गाडी तुमचा बिना आता मला तुमच्या सहकार्यातून गाडी होणार आहे. मग असं विनोदाचा भाग आहे. मग ज्या वेळेस आणि बाबाला का नाही पुढेच बसायचा नावाला छंद होता. बाबा बसले पुढं टोपी होती हे होती आपली मळकी टोपी होती. मग माझ्याकडे पाहिलं आणि बाबानं काय केलं नाही बसा काही सांगत नाही बसा. मग बाबानं काढली आणि पाण्यात पडले. म्हणले बाबा मी आम्हाला बाबा सांगायचं तात्पर्य कसं आहे. मग ज्या वेळेस अवतार आपलं कर्म आई वडील या ठिकाणी ज्या वेळेस या ठिकाणी असा असतो आपल्या मुलाचे दोनाचे लोकांना गेलं लय आडवी येते महाराज काय लय आडवी असते. हा ते का आणि माळू किती येत अरे देव पाहावं लागते. सावता महाराजांना आपल्या कर्मामध्ये देव पाहिला. देव पाहिला
काढणं, कांद्यामध्ये देव पाहिला आणि पाहत पाहत असताना काय आता हळूहळू कृष्णा महाराज पुढे जात असत. खेकडे आता दिसत नाही आहेत आता बी. आहे ना बरं. आणि पाकिस्तानचे खेकडे अमेरिकेतले, मग त्या लोकांना एक जण तिकडचे खेकडे आपल्या बरणीमध्ये टाकले. मग ज्या वेळेस तिकड झाकण जे आहे ना झाकण लावून टाकलं आणि नाही लावलं. मग त्यांनी विचार केला आमचे खेकडे वरी ते मला चिंताच करू नका, आमचे खेकडीत ना एक असा कसा जातोस कसा जातो भरणी खेकड्याच्या जातीचे लोक सध्या आहेत ना. माझ्या जीवनामध्ये प्रसंग आलता महाराज, इतका प्रवास पण माझं राहून पवडी मार्गे गंगाखेडच्या तिकडे गंगाखेडून वाजताच या गणाचा फोन आला. म्हणजे हक्कड महाराज तुमचं कीर्तन आता किती वाजता म्हणजे 9 वाजता, आता म्हणजे 7:30 वाजले. 9 वाजता गावात आलो, कीर्तन झालं, गायक नाही. अशी स्थिती आहे नाईक महाराज काय शेवट त्या गावामध्ये 3 कीर्तन झाले. 3 कीर्तनाला घिसड्याचे बैल आपलं घोडे कसे इथं नाही बघ का, एक गोष्ट सांग, इथं नंबर 1 नंतर देणार ती पण शेवटला देणार. गणेश महाराज हनुमान जयंतीचा अहो द्या आपलाच माणूस त्या कुठं आळंदीला गेला नाही महाराज. मी माझं सांगतो, गणपती साहेब 14 वर्ष झालं महाराज, मी कुठं आपलंच हाकून ठेवायचं नसतं मला. आणि कुठे गेलं तर म्हणजे तुम्ही तुमची योग आलाय काय सावता महाराजांनी या ठिकाणी जसं भगवंताचं नाव करत असताना आपला विषय कुठपर्यंत आलता, लग्नाचा विषय होता. होय. हा बाबा म्हणजे मग 2चे 4 हात करायचे. मग कोसोबाने विचार केला सुनबाई आणाव परंतु सावतामाचं तर जमीन होती, कर्म करत असताना सर्व या ठिकाणी होत. कामाची माळी ओंकार स्वामी तलाठी ग्राम जोशी वेस्कर मुलगी या ठिकाणी मुलीची या ठिकाणी पाहायला आल्या. चला त्या भगवंतावर भार घालायचा आणि पाहता आनंद. मग त्या ठिकाणी सदू नागिनताबाई सोबत या ठिकाणी
आल्याबरोबर अहो हे आपलं उष्ण उष्ण आणायचं काम नाही. जुन्या काळात होतं. ठकूबाई बोला एक मिठोभर पीठ असलं द्या उष्ण खेड्यामध्ये आहे. हा आता आपण आणि त्या सखूबाईनं ठकूबाईकडून पीठ आणल्याबरोबर एक दिवस इकडे ठेवायचं. मग ज्या ज्या वेळेस आपल्या या ठिकाणी निरोप येतोय आपल्याला आणि निरोप आल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी जा आणि प्रसवा या ठिकाणी परलोक घातला. महाराज त्यांच्या पत्नीचं नाव जनाबाई महाराज. कमी जास्त झालं एकाहून एक बळी रे. गेले जनाबाईंचे सावता महाराज आपल्या या ठिकाणी गावातून निरोप आला. सावता धावत पळत हातातलं काम टाकावं आणि नागिन आमच्या जनाबाईनं ठाय पकडून अरे या पाप्याला या ठिकाणी हा भाग्यांना पाठीमागे ठेवला आणि निघून या सावता महाराजावर दुःखाचा डोंगर. अरे जगामध्ये आपल्याला या ठिकाणी प्रेम करणारी फक्त आपली आई. आपल्याला दुःख भेटावं आणि आपल्या करणारे हा हे वडील आणि असा अट्टहास झाला. त्यावेळेस गेले त्यावेळेस या आणि निघून जात आहे. तुम्ही जसं आईनं प्रेम दिलं तर पहिल्या होत्या पण आताच्या सासू पहिल्या सुनात लय फरक आहे. महाराज या जगातून कशाला गेली तू स्वर्गाला मला
आणि निघून जाते. स्वामी सावता मला ठास ठाव करून जातात. कर्म केले अरे आणि जे कर्म आहे ते कर्म करून निघून जातात. मग आणि हे गेल्यानंतर हे आपलं म्हणतात, त्याला शिव म्हणतात. मग कर्म करावं लागते. आपण घेतला होता, घेतला होता काल दिंडूरला फोन लावला. महाराज म्हणलं गेल्या वर्षी आपण कोणता होता म्हणून म्हणलं तुमच्या लक्षात राहत नाही म्हणून आमचे बोलत चालायचे. बरोबर ना. मग ज्यावेळी त्या शिष्याचं नाव काय? काशी. या ठिकाणी हळूहळू आपल्या कामामध्ये वारी कधी करायची नाही. आल्या या बसा असं चिंतन होत. सावता महाराजांना आपल्या आईवडिला आणि शेतामध्ये काम करू लागले. सावता महाराजांचा अवतार जनकाचा अवतार होता. भगवान परमात्मा कुठे? भगवान काष्टी पाषाणी सर्वत्र ठिकाणी भगवान परमात्मा. अरे कुठं नाही असं सांगा. ज्या ज्या ठिकाणी तिथं जा आपली पाहण्याची वृत्ती पाहिजे. काय ब्रह्मांडाचं दर्शन या ठिकाणी सावता महाराजांनी सांगितलं. घरी नाही दारी नाही मला आपल्या मळ्यामध्ये घेऊन गेले. माझ्याकडे पाय मीच देव आहे. समाधी लावून काशीबा गुरुचे पाहू लागले. सर्व या ठिकाणी काशीबा पाहिले. मजदूर पाहिला, पाताळ पाहिली आणि ते काशीबा या ठिकाणी काय या परमार्थामध्ये आल्यानंतर अहंकार आला आणि अहंकार गेला. काय होते? काशीबा गुरुवांना शोधू लागले. आनंदराव शोधलं. ओंकार स्वामी, ग्राम जोशी, पाटील, वेस्कर त्रास झाला. साधू संताला त्रास होत असतो. आपलं नाही भगवान परमात्म्याला कधी त्रास झाला. मग परशुरामचंद्र 14 वर्ष वनवास होणार. सावता महाराजाला
गावातल्या लोकांनी खूप या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन सोडलं नाही आणि म्हणून आणि ते नाम घेताना वैकुंठामध्ये जरी देवा असला पुढच्या वर्षी तारीख केलं पुढे येईन तेव्हा येईन कोणाचा नंबर लागतो सांगता येत नाही कोण दिवस येईल पैसा हा मग महाराज ज्या वेळेस सावता महाराजांना या ठिकाणी आपल्या शेतामध्ये नांगरणी मग ते करत असताना एक दगड निघाला आणि ते दगड निघाल्या त्याला वाटलं सावता मला कसं वाटलं होईल हे सुद्धा तुम्हाला सांगून गेलो पण तुम्ही किती खालच्याने प्रयत्न करा वाढायचा फक्त वरच्याने उडली आता पाठीराखा इतराचा लेखा कोण करी अरे विचार करू नका तुम्ही जा काही टेन्शन नाही मला मग सावता मला आपलं या ठिकाणी नांगर होता नांगर वळत असताना एक दगड निघाला होते मसुबा हेदरी शेदरी दैवत कोण पूजी साठी रडते मग कामाची माळी पाठीमागच होते महाराज म्हणजे फळा फुलांची बाग आहे फुलं किती प्रकार मोगरा अनेक प्रकारचे फुलं होते त्यामध्ये 7वा अध्याय जो आहे ना वेलीचं पाटाचं पाणी त्या मळ्याला जातं वाफ्याला जातं फळा फुलांना जातं या ठिकाणी फुलं फुलं लागली आंब्याचे वृक्ष वसंत ऋतू आले गहू आला ज्वारी आले सगळं पीक तंतोतंत आलं कधी वाटोळ होईल गावातल्या लोकांचा विचार वाईट नव्हते पण संगत चांगल्याची संताची संगत झाला वाईटाची संगत वाईट नव्हते पण वाईट नसताना सुद्धा त्यांनी पाहिलं आणि सावता मला आणि ह्याला तू झाडाखाल्याचं मंदिर बांध न्यायचा मसुरा घेऊन जा आज तुझ्या शेतामध्ये आलाय वाद चालू झाला आणि अरे असताना या मसुबासाठी पहा त्या मसुबामुळे आपल्या गावामध्ये मग कशामुळे आली लोकांनी विचार केला मसुबाची एक एक बकर देवाला खा मान्य नव्हता हा सावता माझा अवतार झाला जनकाचा मान्य नव्हता
आणि रात्रची वेळ साधली. ओंकार जोशी वेस्कर काय हरिबा माळ्याचं चिंतन गोड सांगितलं. विचार केला आणि संध्याकाळी उन्हाळ्यामध्ये उसाचा जोर वळायला लावल्या होता. रामाजी माळ्यानं एक डबड्याची आणि शेळ्या मेंढ्या पटापटा बैल जन्म पटा माळच्या मुलीला पाहिलं नागिन आणि सावता माणूस म्हणतात अरे आपली मुलगी तिच्या अंगावर होता. अहो साधू संताला सुद्धा एक कष्ट माऊली महाराजाला लोकांनी भिक्षा नाही दिली. तो कोपणाला सुद्धा या ठिकाणी मग ज्या सज्जनाला त्रास होतच असतो आणि म्हणून विहीर बुजली आणि मग संध्याकाळच येणे कार्यक्रम येतात. का महाराज तुमच्या कोणावर संशय? हे माझं कर्म, माझं प्रारब्ध. हे प्रारब्ध कोणकोणत्या? अन्न, मान आणि धन हे प्रारब्धामध्ये. अन्न मान धन हे तो प्रारब्धाने. मग जसं आहे तसं या ठिकाणी पंचवापस लावले. सांगितलं रोज सकाळी उठले जे काही आपले मग ज्यावेळेस काही जनावर महाराजांनी या ठिकाणी कोणाचाही द्वेष केला नाही. ज्या वेळेस असं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर रात्रंदिवस नामचिंतन आणि भगवान परमात्मा या ठिकाणी सावता महाराजांची पालखी आणि पंढरपूरची पालखी सावता महाराज. आबा काही ठिकाणी कार्यक्रम असं पत्रिका पुण्यतिथी नाही. श्री संत सावता संजीवनी समाधी सोहळा. मग ह्या सोहळ्यानिमित्त काही ठिकाणी मग ज्यावेळी इतका त्रास झाला नाही आणि सावता महाराज म्हणतात अरे सर्वात श्रेष्ठ आश्रम ग्रस्त आश्रम सांगितला. ह्या ग्रस्त आश्रमामध्ये दान धर्म असा जे काही सोहळा आहे ते सोहळा कुठे बी नाही. अभंगाचं
दिवाळी आणि प्रेमे वनमाळी चित्ती धरो प्रेमानं चित्तामध्ये घालायचं. अहंकार येत थोडं जरी आलं तर त्याला वाटतं माझ्यासारखा हुशार कोणीच नाही. तुम्ही म्हणत असता द्वादश एक जण द्वादश करत होतं का द्वादश भाड्याचा शिरा आणि कढी पिस्त्या शिरा भात कढी तेवढंच कस काय आपले द्वादश जायनं पंढरपूरला सकाळी 4 वाजल्यापासून अहंकार आलता त्याला म्हणलं चल पंढरपूरला. मला पंढरपूरला काय म्हणत ते मला इथं काम आहे काम दुसरे रोज केला मी पैसे सकाळी सकाळी म्हणला ते माऊली घ्या ना माऊली काय शाब्दानाची खिचडी तुला घरी 10 वाजता जेवायला 12 वाजता कोणी देत नाही तर 4 वाजताच घेणं पुढे गेला की राजगिऱ्याचे लाडू घ्या ना माऊली ते बी गडप शेंगदाण्या चक्या ते बी गडप कोणतं मी म्हणलं शाबुदाना नाही बाबा शाबदाना मिरच्याचे पोते बटाट्याचे पोते पडलेत सकाळी 4 वाट्या आणि मला कस काय म्हणलं आपलं तर काय तस काय नाही बाबा काय आपलं 5 किलो बाहेर असते आपलं कसं काय बाबा काय तुम्हाला सांगत तू आणि भगवंताचे लाडके लढीवाळ नामदेव नाय आणि आमचे तीर्थयात्रा करत 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 पंढरपूरला येतात. पंढरपूरला अभिमानच होता मला कुठे जायची गरज आहे देवच आहे माझ्याच पशी मला कुठे जायची गरज नाही परंतु गावात लागतोय गुरु बिना अनुभव गुरु केल्याशिवाय पर्याय नाही. मला काय करायचं का देवच माझ्यापाशी तुझं आहे जायचीच गरज नाही. चला मला तीर्थयात्रा करायची तीर्थयात्रा करत विसोबा खेचर कुठे गेले आंब्याला गेले त्याला डवळ ग्रामाला आले डवळ डवळ भाव होता नामचिंतन केलं म्हणून भगवान परमात्मा त्यांचं नाव त्यांनी कीर्तन कोणाचं ऐकलं होतं नाथ बाबा महाराजांचं कीर्तन चालू होतं मुखानं नाही भगवंताची प्राप्ती होते पण कशी होते भाव जर असेल तर भगवंताची प्राप्ती होती. म्हणून भगवान गावाला डोळग्राम त्या गावाला भगवंतानी ज्ञानदेव आणि नामदेव ह्याला अभिमान झाला. गाव जवळच जवळच आणि तिथून गेल्यानंतर पाहिलं असं आणि देऊन बी आले होते. देवानं सांगितलं नामदेवा मी आत्ता पाणी पिऊन येतो. स्वतः महाराज म्हणता स्वतः माझ्या मागे 2 चोर लागले. कोणते चोर होते आणि हे माझ्या मागे लागले. मग मला लपाय जागा दे. मग जागा कुठे दिली दिली Bye.
ठिकाणी आपल्या हृदयामध्ये विचार केला. 9 वाजून गेले, 9:45 व्हायले, वाजून सगळे विचार करायले. ज्या वेळेस पाहिलं नामदेवाने सांगितलं काय, पण नामदेवाला गुरुविना अनुभव ज्ञान नव्हतं आणि ज्ञान प्राप्त होण्यास काय. मग ज्या वेळेस असा विचार या ठिकाणी भगवान परमात्मा आले होते ना. देव तर चौकडच आहे, देव कुठे नाही म्हणजे हे काहीच कळत नाही. मला मी सांगून गेलो ते मला काहीच कळत नाही का. मग तुम्हाला काहीच कळत नाही, कळायचंय का. म्हणून या ठिकाणी आपलं जीवन या ठिकाणी मग ज्या वेळेस देव 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 हे काय आतून आवाज आला नामदेवा साठविला बाहेर यायचे. मग नामदेव उघडल्यानंतर अहंकार गेला. मग हे देवच आहे. मग या ठिकाणी साष्टांग परिपात या नामदेव होते. महाराज संत होऊन गेले, सर्व होते. मीराबाई होत्या, सुदामा होता, रोहिदास होते. भाव भक्ती दैत्य घेदक्षी द्यावा लागतं आणि घेशी ऐसा असशी तू उदाहरण रिकाम नाही. रिकाम देवाच्या पाय पडायचं नाही, कीर्तन करायचं पडायचं नाही. तसं काय अंगठ्या मुद्या सगळं चालते माझं. उदाहरण बघ का असं थोडं काय होता, कोणी आलं मोहन मला असं होतं. माझा अभिमान नाहीसा झाला आणि असा सुखाचा सोहळा या पृथ्वीवर वैकुंठावर आलो. कायसाठी आलो आम्ही? वैकुंठवासी. बोलिले जे ऋषी साच आले वर्ताया. चालत असताना अखंड हरिनाम सत्ता. तुम्ही म्हणता सगळ्यांचे नाम उल्लेख केला. यजमान म्हणे यजमानाचं शेवट कार्यक्रमाचे जे आमचे यजमान आहेत महान सभा आणि आजचे ज्यांची अन्नदान सेवा आहे. दानाचे खूप प्रकार सांगितले, पण अन्नदान सेवेचं सांगितलं. आजच्या आशिष माळीवाडा आणि संतान नामदेव मानुलीकर. पूजन नाही, पूजन आणि सुखाचा सोहळा धरू आणि सावता असं वर्णन आलं. आता ज्याला ज्याला